नमस्कार. तुम्हा सर्वांचे या हरीश लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये तसेच हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये सरचे स्वागत मी पुन्हा एकदा करत आहे. आज आपण 8वी स्टेट बोर्ड इतिहास मधील भाग दुसरा पाहत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण प्रकरण पहिले व दुसरं पाहिलेलं आहे. या दुसऱ्या भागामध्ये आपण तिसरं व चौथं प्रकरण शक्य होईल तितकं आपण पाहायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. जे विद्यार्थी युनिव्हर्सिटी विद्यार्थी असतील किंवा शिक्षक पात्रता परीक्षा देणारे आमचे शिक्षक बंधू भगिनी असतील त्यांना जर कोणती शंका असेल, डाऊट असेल किंवा क्लास करायचा असेल तर हा जो नंबर दिसतोय या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. बरोबर, क्लास करायचा असेल 7972323220 हा नंबर लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला जर झूम क्लास करायचा असेल या नंबरवर तुम्ही काय करू शकता, मला मेसेज करू शकता. कॉल कोणीही लगेच करू नका, क्लास चालू आहे लगेच कॉल करतात काही जण. ठीक आहे. हा, आपण पुढे जाऊया. हा, तर पुढचा पाठ काय रे, ब्रिटिश सत्तेचे परिणाम. आपण पहिल्या दोन पाठामध्ये ब्रिटिश सत्तेनं पाया भारतामध्ये कसा रोवला ते आपण बघितलं. ब्रिटिश सत्तेनं पाया भारतामध्ये कसा रोवला हे आपण बघितलं. म्हणजेच ब्रिटिशांनी बंगाल प्रांत कसा जिंकून घेतला, ब्रिटिशांनी म्हैसूर राज्य कसं जिंकून घेतलं, त्यानंतर सिंध प्रांत कसा गिळंकृत केला, पंजाब प्रांतात कसं वर्चस्व स्थापन केलं हे आपण बघितलं. राहिलाय कोणता एक प्रांत राहिलाय, एक सत्ता राहिली ती काबीज करण्याची, ती म्हणजे मराठा सत्ता, मराठी सत्ता राहिली होती, ते आपण या पाठामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. मग बघा पहिलं काय आहे, पहिला मुद्दा आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. बघा, तर भारतामध्ये व्यापार करण्यासाठी कोण कोण आले होते रे, पोर्तुगीज आले होते, फ्रेंच आले होते, डच आले होते, ब्रिटिश आले होते, हे सर्व आले होते. परंतु ब्रिटिशामध्ये ब्रिटिश आहेत, इंग्रज आहेत, इंग्रज म्हणजे ब्रिटिश, इंग्रज म्हणजेच ब्रिटिश, ब्रिटिश आहेत. त्यांना बाजारपेठ काबीज करण्यासाठी भारताची जी बाजारपेठ आहे, भारत आहे, व्यापार करण्यासाठी काय लागते, बाजारपेठ लागते. तर भारताची जी बाजारपेठ काबीज करण्यासाठी या सगळ्यामध्ये तीव्र स्पर्धा लागली होती. कुणाकुणामध्ये फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज यांच्यामध्ये मोठी स्पर्धा लागली होती. आता स्पर्धेतून काय झालं, पहिल्यांदा पोर्तुगीजांचा इंग्रजांना विरोध होता. सुरुवातीला ज्यावेळेस इंग्रज भारतात आले त्यावेळेस इंग्रजांना कोणाचा विरोध होता, पोर्तुगीजांचा विरोध होता. परंतु काय झालं, परंतु पुढं मैत्रीचे संबंध तुम्हाला प्रस्थापित झाले. मैत्रीचे संबंध कसे प्रस्थापित झाले, पोर्तुगीज जो राजा आहे त्या राजाची राजकन्या इंग्लंडच्या राजपुत्राला दिली. आणि त्यामध्ये काय झालं, त्यामध्ये पोर्तुगीजांकडे मुंबई बेट हे होतं, ते पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. ते मुंबई बेट पोर्तुगीजांनी इंग्लंड आंदन दिलं. आंदन म्हणजे काय रे, आंदन देणे म्हणजे हुंडा देणे, हुंडा असतो काही प्रकारे, भेट दिलं लग्नामध्ये. आणि मुंबई बेट कुणाकडे गेलं, इंग्रजांकडे गेलं. आणि मुंबई हे इंग्रजांच्या व्यापाराचं प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलं. ओके, पुढे आपण बघूया. पोर्तुगीजांचे इंग्रजांचे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. मग राहिले काय, फ्रेंच, डच, स्थानिक सत्ताधीशांना काय करावं लागलं, इंग्रजांना विरोध करावा लागला किंवा तोंड द्यावं लागलं. पुन्हा बघूया इंग्रज व मराठे. तर बघा, मुंबई हे इंग्रजांचं पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होतं. ओके, इंग्रजांचं पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणतं होतं, मुंबई हे होतं. ठीक आहे. मग काय होतं रे, मुंबई प्रांत जो होता तर मुंबई प्रांतामध्ये मराठा सत्ता प्रबळ होती. मराठ्याचे पेशवे कोण होते, तर माधवराव पेशवे होते. मग माधवराव पेशवे असताना पेशवेच्या कालखंडामध्ये माधवराव पेशवेचा मृत्यू झाला व त्या जागी त्यांचे चुलता रघुनाथ पेशवे पदाचे लालसे इंग्रजांशी तोंडी आले. म्हणजे काय, माधवराव पेशवे असताना त्यांचा मृत्यू झाला. मग त्यांचा मृत्यू झाल्यानंतर माधवराव पेशव्यांचे चुलते त्यांचं नाव होतं रघुनाथराव पेशवे. यांना पेशवाई पाहिजे होती. पेशवा म्हणजे पंतप्रधान, पेशवा म्हणजे काय, पंतप्रधान. मराठा सत्तेचा पंतप्रधान व्हायचं होतं, हे पद त्यांना पाहिजे होतं. मग ते काय झालं, त्या लालसेपोटी आयुष्यापोटी कुणाला जाऊन मिळाले, इंग्रजांना जाऊन मिळाले. आणि त्यानंतर काय झालं, 1774 ते 1818 या कालखंडामध्ये इंग्रज व मराठा यांच्या 3 युद्ध झाली. किती युद्ध झाली, 3 युद्ध झाली. आणि अशा पद्धतीनं हे जे रघुनाथराव पेशवे इंग्रजांना जाऊन मिळाले आणि इंग्रजांना मराठा सत्तेमध्ये राजकारणामध्ये शिरकाव मिळाला. शिरकाव म्हणजे प्रवेश मिळाला. ठीक आहे. पुढे काय झालं, आपण काय झालं ते बघूया. ठीक आहे. मग 3 युद्ध झाली. पहिल्या युद्धामध्ये इंग्रज व मराठा, पहिल्या युद्धामध्ये मराठ्याचे सरदार आहेत हे सर्व सरदार एकजूट झाले, एकजूटून लढले. आता या युद्धामध्ये मराठी सत्तेचा विजय झाला, मराठ्यांचा विजय झाला. दुसऱ्या युद्धामध्ये मात्र मराठी जिंकले. परंतु तिसरा जे युद्ध होतं, पहिले जे युद्ध होतं 1782चं, पहिले जे युद्ध 1782चं, हे युद्ध साळबाईच्या तहाने संपलं.
कोणतं तहान संपलं सालबाईच्या तहाला पहिले युद्ध संपलं इथलं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचे युद्ध पुढे येणारच आहे तुम्हाला. पहिले युद्ध आहे संपलं सालबाईच्या तहाने संपलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे संकल्पना इंग्रजी आली ती म्हणजे तैनाती फौजाची. तिकडून त्यांनी तैनाती फौज. तर तैनाती फौज म्हणजे काय आम्हाला थोडक्यात समजावून सांगा. तर तैनाती फौज म्हणजे काय आम्हाला थोडक्यात समजावून सांगा. तर 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली हा गव्हर्नर जनरल बनला. ओके, लॉर्ड वेलस्ली. त्यावेळेस काय होतं रे 1798 मध्ये पुढे तुम्हाला कायदे वगैरे येणारच आहे. गव्हर्नर जनरल म्हणजे काय हे तुम्हाला सगळं पुढे येणारच आहे. ठीक आहे, तर लॉर्ड वेलस्ली 1798 मध्ये गव्हर्नर जनरल बनला. तरी योजना आणली. त्या योजनेचं नाव होतं तैनाती फौज. काय नाव होतं? तैनाती फौज. तैनाती फौजा अंतर्गत हा तैनाती फौजेचा करार हा भारतीय सत्ताधीशांना इंग्रज करायला लावत असत. त्या करारानुसार काय असायचं ते या करारावर नाही. भारतीय सत्ताधीशांना इंग्लंडच्या लष्करी मंत्रीचे आश्वासन दिलं जायचं. म्हणजे जर भारतीय सत्ताधीश आहेत जे भारतीय राजे आहेत त्या राज्यात त्यांचं काही अडचण आली काही संकट आलं तर इंग्रज काय इंग्रज सैन्य काय करेल त्याला मदत करेल असं सांगितलं जायचं. त्या बदल्यात त्यांनी काही अटी घातल्या. त्यातल्या अटी कोण म्हणतात त्या पहिल्यांदा अटी आपण बघूया. त्याची पहिली अट होती. पहिली अट काय होती तर जे इंग्रजांचं सैन्य आहे जे इंग्रज सैन्य तुमच्या राज्याला मदत करणार आहे तुमच्या सत्तेला मदत करणार आहे त्या इंग्रज सैन्याचं लष्कर आहे त्या लष्कराच्या खर्चासाठी इथे रोख रक्कम द्यायचं आहे किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला द्यायचा आहे. जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे त्या तोडून द्यायचं आहे. बघा म्हणजे काय जे भारतीय सत्ताधीश आहेत भारतीय सत्ताधीशांना जर काही संकट आलं इंग्रज सैन्य मदत करणार आहे मग त्याच्या बदल्यात काही अटी घातल्या होत्या. तैनाती फौजेने काय केलं होत्या अटी घातल्या होत्या. तर ती पहिली अट होती. काय अट होती जे ब्रिटिश सैन्य असेल तर ब्रिटिश सैन्याचा खर्च जो आहे खर्चासाठी रोख रक्कम द्यायचे किंवा त्या रोख रकमेच्या उत्पन्नात रोख रक्कम होईल तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश काय द्यायचा आहे ब्रिटिशांना तोडून द्यायचा आहे. ठीक आहे, दुसरी अट होती म्हणजे समजा मराठा असेल किंवा निजाम हैदराबादचं याला जर इतर कोणत्याही सत्ताधीशाशी संबंध ठेवायचे असतील तर मध्यस्थ म्हणजे इंग्रजांना वापरायचे. इंग्रजांना वापरायचंय ती दुसरी अट होती. त्यानंतर जे भारतीय सत्ताधीश आहेत त्यांचे जे दरबार आहे त्या दरबारामध्ये इंग्रजाचे प्रतिनिधी किंवा रेसिडेंट ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे काय भारतीय सत्ताधीशाच्या दरबारामध्ये काय काय चालू आहे त्याची इत्यंभूत माहिती इंग्रजांना मिळण्याची ती सोय होती. ठीक आहे, अशा पद्धतीनं तैनाती फौज केली आणि तैनाती फौज पहिल्यांदा कोणती करते तर तैनाती फौज हे पहिल्यांदा हैदराबादच्या निजामानं स्वीकारणे आणि आपलं स्वातंत्र्य गमावून बसला. ठीक आहे, त्यानंतर कोण काय रे 1700 आपण बघितलं की 1798 मध्ये पहिला सालबाईचा तह झाला. पहिल्या तहानुसार इंग्रज मराठी युद्धामध्ये पहिल्या युद्धामध्ये मराठ्यांचा विजय झाला होता. 1802 मध्ये बाजीराव पेशवे जो होता तर बाजीराव पेशवेने काय केला इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. त्यात वसईचा तह समजला. ओके, म्हणजे मराठा साम्राज्याचा जो पेशवा आहे बाजीराव पेशवा याने इंग्रजांशी तह केला. तो तह कोणी कधी केला 1802 मध्ये केला. त्या तहाला काय म्हणतात वसईचा तह असं म्हणतात. ठीक आहे, पण हा तह सर्व मराठा सर्वांना मान्य होता का तर मराठा सर्वांना मान्य नव्हता. हे आपलं स्वातंत्र्य गमावून बसणं हे सर्व मराठा साम्राज्य सरदारांना मान्य नव्हतं. त्यामुळं दुसरं इंग्रज मराठी युद्ध झालं. ठीक आहे, त्याचे विजय नंतर त्यामध्ये झाला इंग्रजांचा विजय झाला आणि दुसऱ्या इंग्रज मराठी युद्धामध्ये इंग्रजांचा विजयानंतर इंग्रजांचा मराठा साम्राज्यामध्ये हस्तक्षेप वाढू लागला. त्यानंतर तो असंही दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी काय केलं युद्ध पुकारलं. या युद्धात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा पराभव झाला. 1818 मध्ये पेशव्यांनी शरणागती पत्करली. अशा पद्धतीनं संपूर्ण मराठा साम्राज्य जे तंजावर ते कडक पर्यंत होतं संपूर्ण साम्राज्य इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेलं आणि संपूर्ण भारतावर इंग्रजांचं राज्य पसरलं. कळतेपर्यंत याचं पुढे आपण जाऊया. आता बघा जरी 1818 मध्ये पेशव्यांच्या उत्पत्ती असली तरी सुद्धा दिल्ली आहे दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंद्यांच्या फौजा दिल्लीमध्ये होता. दिल्लीवर नियंत्रण शिंद्यांच्या फौजांचं होतं दौलतराव शिंद्यांचं. पण त्यासाठी मग शिंद्यांच्या फौजेचा प्रमुख केला जनरल लेक यांनी केलं आणि मुघल बादशाह जो आहे मुघल बादशाह ताब्यात घेतलं. अशा पद्धतीनं इंग्रजांनी काय केला अख्खा हिंदुस्थान जिंकला. अख्खा काय केला हिंदुस्थान जिंकला. ठीक आहे, पुढे बघूया छत्रपती प्रताप सिंग. अत्यंत महत्वाचे बरं का याच्या पुस्तक पडलेलं आहे बराच दिवस.
हा, छत्रपती प्रताप सिंहावर बरेच प्रश्न पडलेले आहे, अत्यंत महत्वाचे, लक्षपूर्वक पहा. ओके, पेशवाईचा असं झाला तरी सातारचे राजे छत्रपती प्रताप सिंह गादीवर होते. गादीवर म्हणजे ते राजे होते. पेशवाई संपली होती, पण राजे कोण होते? सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. मग छत्रपती प्रताप सिंहाशी इंग्रज अधिकारी ग्रँड डफ यांनी तह केला म्हणजे करार केला आणि सांगितलं की ग्रँड डफ हा जो इंग्रज अधिकारी आहे हा तुम्हाला राज्यकारभार करण्यासाठी मदत म्हणून आम्ही नेमलेला आहे असं सांगितलं. ठीक आहे, परंतु काय झालं? परंतु काही दिवसानंतर ही जी छत्रपती प्रताप सिंह आहे त्यांना मात्र त्यांची जी राजगादी आहे त्या राजगादीवर हटवण्याचं काम हे कोणी केलं? इंग्रजांनी केलं. इंग्रजांनी केल्यानंतर मग त्यांना पदच्युत केलं म्हणजे त्यांचं राज्यपदावर त्याला काढण्यात आलं, त्याला काशी इथे ठेवण्यात आलं. ठीक आहे, काशी 1847 मध्ये झाला छत्रपती प्रताप सिंहाचा काय झालेला मृत्यू झालेला आहे. ओके, आपण पुढे जाऊया. छत्रपती प्रताप सिंह यांची कारभारी होते. कारभारी म्हणजे काय रे? त्यांची मुली कारभार बघणारे. ओके, छत्रपती प्रताप सिंहाचे जे कारभारी होते त्यांचं नाव होतं रंगो बापूजी गुप्ते. काय नाव होतं? रंगो बापूजी गुप्ते होते. हे इंग्लंडमध्ये गेले, म्हणजे ते इंग्लंडमध्ये गेले आणि अन्यायावर दाद मागितली की अन्यायकारक पद्धतीनं आमच्या राजाला काय केलेलं आहे? राजगादीवर पदच्युत केलेलं आहे. आमच्या राजाला राजपदावर अन्यायकारक पद्धतीने हटवलेलं आहे. यासाठी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडमध्ये दाद मागितली, परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही. नंतर छत्रपती प्रताप सिंह यांना मुलगा नव्हता. यांना काय नव्हता? मुलगा नव्हता. कोणतरी काय केलं? दत्तक घेतला होता. दत्तक मुलगा घेतला, परंतु लॉर्ड डेलहौसी यांना काय केलं? दत्तक विधान नामंजूर केलं. दत्तक विधान नामंजूर म्हणजे काय? तर एखाद्या राजाला जर मुलगा नसला तर तो राजा काय करायचा? एखादा मुलगा दत्तक घ्यायचा, त्याला राजगादीवर बसवायचा, तो आपली गादी पुढे चालवायचा. परंतु लॉर्ड डेलहौसीने सांगितले की दत्तक विधान नामंजूर हा कायदा केला, जर एखाद्या राजाला मुलगा नसेल तर ते राज्य इंग्रजांच्या ताब्यात येईल, त्या राजाला पुढे त्याच्यावर हक्क राहणार नाही, असं कायदा केला. मग अशा पद्धतीनं लॉर्ड डेलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये सातारचे जे राज्य आहे काय केलं? खालसा केलं. सातारचं राज्य काय केलं? खालसा केलं. ओके, पुढे बघा मग छत्रपती प्रताप सिंह काय काय केले ते बघूया. ठीक आहे, तर छत्रपती प्रताप सिंह यांनी काय केले? तर सातारा शहरामध्ये काय केले? सातारा शहरामध्ये यवतेश्वर देवालयाच्या मागील बाजू महादरा तलाव बांधलं आणि महादरा जो तलाव बांधलाय तो तलाव काय केलं? अख्ख्या सातारा शहरात पाणी आलेले, म्हणजे कास तलाव जो आहे कासला गेला असेल तर कास तलावाचं पाणी महादरा तलावातून महादरा तलावातून पाणी सातारा शहराला पाणी पुरवठा केला जातो. बरोबर आहे. त्यानंतर मुलामुलीसाठी ज्या मुलं मुली आहेत त्यांना शिक्षण मिळावे यासाठी संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी मी पाठशाळा बांधल्या, छापखाना काढल्या. छापखान्यामध्ये वेगवेगळे ग्रंथ छापून घेतले. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी 1827 मध्ये राजनीती विषयक म्हणजे राजनीती कशी चालवावी, राज्य कसं चालवावं, राज्यकारभार कसं करावा यासाठी ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव सभानीती. प्रश्न पडलाय परीक्षेला. ओके, काय नाव होतं या ग्रंथाचं? काय नाव होतं? सभानीती हे नाव होतं. ठीक आहे, हा ग्रंथ छापला. त्यानंतर तुम्ही अजून काय कार्य केलं? त्यानंतर तुम्ही अजून कार्य केलं म्हणजे तुम्ही काय कार्य केलं तर सातारा व महाबळेश्वर या रस्त्याचं काम, साताऱ्याहून महाबळेश्वर या रस्त्याचे मार्गी करण्याचं काम हे कोणी केलेलं? प्रताप सिंह यांनी केलेलं आहे. त्याची एक चांगली सवय म्हणजे काय? तर छत्रपती प्रताप सिंह हे काय करायचे? रोज निशी लिहायचे. काय करायचे? रोज निशी म्हणजे आपली डायरी लिहायची. ही एक चांगली सवय होती. ठीक आहे, आता मग या अशा पद्धतीने अख्खा हिंदुस्थान कोणी जिंकलेला आहे? ब्रिटिशांनी अख्खा हिंदुस्थान जिंकलाय. मग हिंदुस्थान ब्रिटिशांनी जिंकल्यानंतर नेमका परिणाम काय झाला? बरोबर की नाही? ब्रिटिशांनी हिंदुस्थान जिंकला, नेमका परिणाम काय झाला तो परिणाम आपल्याला बघायचा. ठीक आहे, रॉबर्ट क्लाइव्ह हा अधिकारी होता, ब्रिटिश अधिकारी. 1865 मध्ये तरी बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आली. मग सर प्रश्न पडेल सर आम्हाला सांगा सर दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? बस खाली, लक्ष नाही तुझं. हा, प्रश्न पडेल दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय मुलांना मी सांगतो, लक्ष घेऊ द्या शिक्षक बंधू भगिनींनो, की महसूल गोळा करायचं. दुहेरी म्हणजे दोन पद्धतीचं राज्य असणार आहे. महसूल गोळा कोण करणार? कंपनी करणार, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी करणार. आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम कोण करणार? तर ते राज्य करणार. आणि दोनदा राज्य त्यावेळेचं दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? खाणार कोण? पैसे घेण्याचं काम कोण करणार? कंपनी करणार. आणि बाकीचं काम कोण करायचं? राजाने करायचं. ही जी व्यवस्था आणली रॉबर्ट क्लाइव्हने आणलेली आहे. हा, हे विचार बघा, दुहेरी राज्यव्यवस्था कोणी सुरू केली? तर काय आहे? रॉबर्ट क्लाइव्ह. 1765 ला सुरू केली. ठीक आहे, याच माहिती दुहेरी राज्यव्यवस्था.
मग या दैनंदिन व्यवस्थेचे परिणाम दिसू लागले. कंपनीचे जे अधिकारी आहेत जे कर किंवा महसूल गोळा करायचे हे भ्रष्टाचार करू लागले आणि ते पैसे जे आहेत ते कंपनीला न जाता स्वतःच्या खिशात घालू लागले. ते पैसे जे कंपनी झाले पैसे ते नाही स्वतःच्या खिशात ते पैसे जाऊ लागले. मग काय झालं, इंग्लंड जे आहे इंग्लंडची पार्लमेंट आहे, इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये ह्या कंपनीच्या कारभारावर टीका होऊ लागली. त्यातून इंग्लंड कंपनीच्या कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही कायदे केले. ते कायदे आपण आता पुढं पाहूया. पार्लमेंटने केलेले कायदे, त्या कायद्यावर सुद्धा प्रश्न पडतो बरं का, टीईटीला पण पडतो, एनएसला पण पडतो. येथे लक्षात येते का सगळ्यांना? ओके. हा, पार्लमेंटने पहिला काय केलं, पार्लमेंटने केलेला पहिला कायदा होता 1773चा. 1773चा कायदा त्याला म्हणतात रेग्युलेटिंग ऍक्ट. पार्लमेंटनं कंपनीच्या कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी पहिला कायदा केला, तो केला 1773चा, त्याला म्हणतात रेग्युलेटिंग ऍक्ट. ठीक आहे. बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा होता दिला आहे. म्हणजे जो बंगालचा जो गव्हर्नर आहे, म्हणजे त्या काळात ब्रिटिशांचे 3 प्रांत होते, बंगाल, मद्रास आणि मुंबई असे 3 प्रांत होते. हा मद्रास, मुंबई आणि बंगाल या 3 प्रांतापैकी जो बंगालचा गव्हर्नर असेल तो पूर्ण देशाचा, पूर्ण भारताचा काय असणार गव्हर्नर जनरल असणार आहे. हा कोणत्या कायद्यानुसार केला? हा 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार केला. त्यानंतर ह्या ऍक्ट नुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा पहिला गव्हर्नर जनरल झाला. हा प्रश्न परीक्षा पडतो बरं का, टीईटीला पण पडतो आणि एनएसला पण पडतो, महत्वाचा आहे, अंडरलाईन करून घ्या. ओके. या काही दिवसात काय झाला, लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा काय झाला, पहिला गव्हर्नर जनरल झाला, पहिला गव्हर्नर जनरल झाला. ठीक आहे. आता नंतर त्याचं जे नियंत्रण आहे मद्रास व मुंबई या दोन्ही प्रांतावर काय असायचं नियंत्रण असायचं. ठीक आहे. आणि त्याला मदत करण्यासाठी 4 सदस्यांची समिती काय नेमण्यात आली. ठीक आहे. पुढे आपण बघूया. पुढे आले मग 1773 झालं, तर 11 वर्षांनी 1784 मध्ये पीठचा भारत विषय कायदा बनवला. पीठचा काय नाव, पीठ नावाचा एक अधिकारी होता, तर हा कायदा बनवला म्हणून त्याला पीठचा कायदा असं नाव देण्यात आले. त्या कायद्यानुसार काय झाले, कंपनीच्या भारताचे राज्य पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. म्हणजे कंपनीची भारतात कारभार करते, त्या कंपनीच्या कारभारावर नियंत्रण असावं, कंपनीच्या कारभारावर काय असावं, नियंत्रण असावं, यासाठी कायम स्वरूपाचे एक मंडळ स्थापन केलं. त्या मंडळामध्ये काय झाले, तर म्हणजे मंडळ होतं, या मंडळाला काही देण्यात आलं, कंपनीला राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचं काम, कंपनीला आदेश देण्याचं काम कोण करणार, हे मंडळ करू शकत होतं. ठीक आहे. त्यानंतर 1813, 1833, 1853 असे वेगवेगळे पार्लमेंटरी कायदे केले. पण लक्षात काय ठेवायचं, 1873चा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगाल प्रांताचा गव्हर्नर हा पूर्ण भारताचा काय बनला, गव्हर्नर जनरल बनला. आणि पहिला भारताचा गव्हर्नर जनरल कोण, लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्ज. इतकं लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे आपण जाऊया. आता बघा मग इंग्रज झाले, मग इंग्रज कोणकोणते इंग्रज काय केलं आपण बघितलं. ठीक आहे. आपण बघितलं कोणी आणले, रॉबर्ट क्लाइव्हने आणली. ठीक आहे. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, आपल्या भारताचा लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्ज होता. तर मग काही गोष्टी इंग्रजी बातम्या झाल्या, म्हणजे मुलकी नोकरशाही आणली, पोलीस दल आणलं, पुन्हा न्यायालय आणलं, न्यायालय भारतात सुरू केलं. ते कसं केलं ते आपण बघूया. ठीक आहे. मुलकी नोकरशाही म्हणजे नोकरशाही म्हणजे IAS अधिकारी, कलेक्टर अशी पद निर्माण केली इंग्रजांनी केली. ही पदाची निर्मिती कोणी केली, लॉर्ड कॉर्नवालिस. लॉर्ड कॉर्नवालिस या अधिकाऱ्यानं भारतामध्ये मुलकी नोकरशाहीची काय केली, सुरुवात केली. ओके. हा, आता बघा मग कंपनीच्या अधिकारी खाजगीमध्ये व्यापार करू नये अशा ठिकाणी घालून वगैरे वगैरे अधिकाऱ्यांचे पगार वाढवणे. मग अधिकारी जे आहेत मग त्याने काय केलं, म्हणजे इंग्रजांनी काय केलं, संपूर्ण भारत देशांचे जिल्हावार काय केले, विभागणी केली. मग जिल्ह्याचा जो प्रमुख होता तो कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी होता. त्याचं काम काय होतं, त्याचं काम महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता सुव्यवस्था राखणे, हे कलेक्टरचं काम दिलं. आणि कलेक्टरची भरती व्हावी यासाठी इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे ICS ही परीक्षा सुरू केली गेली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारनं याच परीक्षेमध्ये बदल केला, ICS म्हणजे IAS असं नाव ठेवलं, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. ठीक आहे. इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस त्याचं नाव काय बदललं, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस IAS. आता जे IAS ओके.
पुढे लष्कर व पोलीस दल. ठीक आहे. हा मग काय झाले तर नवीन प्रांत ताब्यात घेणे, नवीन प्रांताचं संरक्षण करणे, नवीन प्रदेश हस्तगत करणे, आपलं इंग्रज सरकार वाढवणे, हे करण्यासाठी काय गरज होती, पोलीस दलाची व लष्कराची गरज होती. त्यासाठी इंग्रज सरकारने काय केलं, लष्कर व पोलीस दलाची उभारणी केली. त्यानंतर न्यायव्यवस्था, इंग्रजांनी न्यायव्यवस्था स्थापन केली, पण ती न्यायव्यवस्था कशी होती बघा. हा तर नवीन न्यायव्यवस्था स्थापन केली. मग त्यांनी सांगितलं प्रत्येक जिल्ह्यानुसार, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात मुलगी खेळण्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खेळण्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केलं. तर दिवाणी खटला म्हणजे काय, फौजदारी खटला म्हणजे काय, आपल्या नागरिक शास्त्रामध्ये 4था पाढा आहे न्यायव्यवस्था, त्यामध्ये आहे. दिवाणी म्हणजे काय, जर शेतीविषयक वगैरे काही तंटे असतील, गुन्हेगारी स्वरूपाचे तंटे सोडून शेतीविषयक वाद असेल किंवा फसवणुकीचा वाद असेल तर तो दिवाणी खटला करतो. आणि जो गुन्हेगारी स्वरूपातला असेल, मार असेल, चोरी असेल, मारहाण असेल, खून असेल, दरोड असेल, तो फौजदारीमध्ये येतो. ठीक आहे. तर जिल्हावार पद्धतीनं दिवाणी न्यायालय व फौजदारी न्यायालय इंग्रजांनी काय केले, आपल्याला स्थापन केले. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे कायदेशीर समानता. आता बघा भारतामध्ये कसं होतं, भारतामध्ये कसं होतं, जे सरदार आहेत, जे मोठे व्यक्ती आहेत, जे श्रीमंत आहेत, त्यांना वेगळा न्याय होता, गरिबांना वेगळा न्याय होता. परंतु इंग्रजांनी काय केलं, इंग्रजांनी सर्वांना कायद्यामध्ये समानता आणली, सर्वांना समान कायदे ठेवले भारतीयांसाठी. परंतु त्यामध्ये काही गोष्टी ठेवली होती. मग भारतीयांना वेगळे कायदे आणि इंग्रजांना वेगळे कायदे ठेवले होते. भारतीय सर्व भारतीयांना समान कायदे लागू केले, परंतु भारतीयांचा जो कायदा आहे तो कायद्यामध्ये इंग्रजांना लागू नव्हता, इंग्रजांना वेगळा कायदा होता. ठीक आहे. ही फक्त यामध्ये गोष्ट होती. ठीक आहे. तर इंग्रजांची आर्थिक धोरणे काय आहेत ते आपण बघूया. ठीक आहे. इंग्रज काय करायचे, भारताचं आर्थिक शोषण करायचे. त्यासाठी त्यांनी काय केलं, जमीन महसुलाचे धोरण वेगळं अवलंबलं. पहिले कसं असायचं की तुमचं उत्पन्न किती होतं, त्या उत्पन्नावर तुम्हाला शेतसरा द्यावा लागायचा. शेतसरा हा तुम्हाला अन्नधान्य स्वरूपात देता येत असेल. परंतु इंग्रजांनी काय केलं, इंग्रजांनी महसूल पद्धतीमध्ये बदल केले. ठीक आहे. जमिनीचा महसूल इंग्रजांचं उत्पन्नाचं महत्वाचं साधन होतं. जमिनीचा महसूल प्राप्त करणे हे इंग्रजांचं काय होतं, उत्पन्नाचं महत्वाचं साधन होतं. त्यासाठी काय केलं, पिकानुसार शेतकऱ्या आकारणं बंद केलं आणि काय केलं, शेतजमीन मोजली, शेतजमीन मोजून शेतकऱ्याकडून रोख रकमेमध्ये शेतसारा वसूल करायला सुरुवात केली. त्यामुळे काय झालं, त्यामुळे शेतसारा भरण्यासाठी आपल्या जमिनी जप्त होऊ नये यासाठी शेतकरी काय करायचे, सावकाराकडे द्यायचे, कर्ज काढायचे आणि शेतसारा भरायचे. अशा पद्धतीनं भारतीय शेतकरी काय झाले, कर्जबाजारी आपण झालेलं बघितलेलं आहे. ठीक आहे. शेतीचं व्यापारीकरण म्हणजे काय रे, तर पूर्वी शेतकरी प्रामुख्याने काय करायचे, अन्नधान्य पिकवायचे, परंतु शेतसारा हा रोख रकमेत भरावा लागायचा. मग शेतसारा रोख रकमेत भरण्यासाठी आपल्याला पैसे आले पाहिजेत. पैसे येण्यासाठी शेतकऱ्यांना नगदी पिके पेरण्यासाठी सरकार उत्तेजन द्यायचं. ही नगदी पिके म्हणजे कोणती पिके असायची, ही नगदी पिके म्हणजे कापूस, ही नगदी पिके म्हणजे कापूस, नील, तंबाखू, चहा अशी नगदी पिके पेरण्यासाठी सरकार उत्तेजन देऊ लागलं. ठीक आहे. त्यामुळे अन्नधान्यापेक्षा हे नगदी पिके नफा जास्त मिळायचा. म्हणजे अन्नधान्यापेक्षा नगदी पिके पिळून नफा मिळवण्याकडे कल वाढला, त्याला म्हणायचं शेतीचे व्यापारीकरण. त्याला काय म्हणायचं, शेतीचे व्यापारीकरण असं म्हणायचं. तर दुष्काळ, भारतात दुष्काळ पडले तर असं की इंग्रजांनी कोणतीही तरतूद केली नाही. वाहतूक व दळणवळण यंत्रणेमध्ये सुधारणा, इंग्रजांनी काय केलं ते बघूया. इंग्रजांनी 1853 मध्ये पहिल्यांदा मुंबई ठाणे रेल्वे मार्ग धावली. मुंबई ते ठाणे या दरम्यान रेल्वे वाहतूक सुरू झाली, कोणी केलं, इंग्रजांनी केलं. त्यात इंग्रजांनी काय केलं नाही, इंग्रजांनी ते भारतातली जी शहरे आहेत ते तारा यंत्र होती. तार नावाची सुविधा पोस्टामध्ये होती, आता ती कालबाह्य झाली. 2014 पासून तारा यंत्राद्वारे जी तार पाठवण्याची सुविधा आहे ती कालबाह्य झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर इंग्रजांनी काय केलं, इंग्रजांनी डाक व्यवस्था सुरू केली. इंग्रजांनी काय केलं, डाक व्यवस्था म्हणजे टपाल व्यवस्था सुद्धा इंग्रजांनी सुरू केलेली आहे. टपाल व्यवस्था, डाक व्यवस्था सुद्धा काय केली, इंग्रजांनी सुरुवात केलेली आहे. पुढे आपण बघूया. परीक्षेच्या दृष्टीने जेवढं महत्वाचं आहे तितकंच आपण घेतोय. ठीक आहे. हा पुढे भारताच्या उद्योगांचा विकास. आता बघा हा प्रश्न आहे ना, टीईटी परीक्षा पडलेला बघा, हा प्रश्न आहे. या पुस्तकातून या टप्प्यातून टीईटी परीक्षा पहिल्या प्रश्न दाखवतो, पेपर सेकंडला. ठीक आहे. हा तर नानाभाई दाभाडे, कावसजी नानाभाई दाभाडे यांनी काय केली, मुंबईमध्ये पहिली कापडी सुरू केली. हा प्रश्न टीईटी परीक्षा पडलेला आहे, घेण्याचा पण पडलेला आहे का, 1853 मध्ये टीईटी परीक्षेला हा प्रश्न पडलेला आहे. कुठून पडलाय, 8वीच्या पाठ्यपुस्तकावरून पडलेला आहे. आणि एनएसला पण हा प्रश्न पडलेला आहे. तर पहिली कापडी मुंबईमध्ये कावसजी नानाभाई दाभाडे यांनी सुरू केलेली आहे. 1855 मध्ये बंगालचे दिशा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी
जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा काय केला तयार करण्यात आला. ओके, 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली काबलगिरी सुरू केली त्यावर्षी नानाभाई दावर केली 1853 मध्ये. 1855 मध्ये रिश्रा या ठिकाणी बंगालमध्ये तागाची पहिली गिरणी सुरू झाली. त्यानंतर 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी कारखाना सुरू केला. कोणता? टाटा आयर्न अँड स्टील. पुढे सुरू केला जमशेदपूर सुरू केला. ठीक आहे. पुढे सामाजिक परिणाम एवढं काही महत्वाचं नाहीये. पुढे आपण जाऊया. ओके, पुढे हा इथे महत्वाचं आहे बघा. 1784 मध्ये आता हा पण पडलाय आणि पण पडलाय बघा. 1784 मध्ये विल्यम जोन्स या काय केलं? कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी यांची स्थापना केली. काय केलं? एशियाटिक सोसायटी काय केली? एशियाटिक सोसायटी काय केली? स्थापना केली. हा, मग ही संस्था का स्थापन केली? तर भारतीय जी विद्या आहे, भारताची जी प्राचीन विद्या आहे, त्या प्राचीन विद्याचा अभ्यास केला जावा यासाठी विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्यांनी काय केलं? एशियाटिक सोसायटी हिची स्थापना कोलकाता येथे केली. त्यानंतर मॅक्स वेबर हा जर विचारवंत होता त्याने काय केलं? भारतीय धर्म असेल, भाषा असेल, इतिहास असेल त्याचा तो काळ अभ्यासक होता. त्याने काय केलं? तर भारतातले जे ग्रंथ आहेत भारताच्या ग्रंथाचा अनुवाद जर्मन भाषेत केला आहे. 10वीच्या इतिहासामध्ये त्याच्याविषयी अधिक माहिती तुम्हाला आहे. या दोघांविषयी 10वीच्या इतिहासामध्ये अधिक माहिती आहे. ठीक आहे. त्यानंतर काय झाले? इंग्रजांनी अनेक कायदे केले. त्यामध्ये समाज सुधारणासाठी कायदे केले. त्यामध्ये 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंगने काय केला? सतीबंदीचा कायदा केला. ओके, 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंगने कोणता कायदा केला? सतीबंदीचा कायदा केला. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. हे कायदे काय केले? समाज सुधारणेला मान्यता देणारे कायदे होते. त्यानंतर इंग्रज प्रशासन चालवायचं होतं. त्यासाठी भारतीय लोकांची गरज होती. त्यासाठी त्यांनी काय केलं? त्यासाठी त्यांनी इंग्रजी शिक्षण सुरुवात केली 1835 मध्ये. लॉर्ड मेकॉले इंग्रजी शिक्षण सुरुवात केलेली आहे. लॉर्ड मेकॉलेने इंग्रजी शिक्षण सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. त्यामुळं इंग्रजी शिक्षणाद्वारे भारतीयामध्ये नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान, तंत्रज्ञान याची ओळख भारतीयांनी झाली. त्यानंतर 1857 अत्यंत महत्वाचं बरं का. 1857 मध्ये कोलकाता, मुंबई, मद्रास या विद्यापीठाची स्थापना झाली. अत्यंत महत्वाचं आहे. यावर सुद्धा टीचा प्रश्न पडू शकतो. ठीक आहे. 1857 मध्ये कोलकाता, मुंबई, मद्रास ही काय झाली? विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. अशा पद्धतीने आपला तिसरा पाठ संपलेला आहे. ठीक आहे. हा, ओके, समजलं सगळ्यांना पाठ? हा, काही पुस्तकामध्ये इसवी सन बदललं असेल. ओवी पुस्तक काही पुस्तक इसवी सन बदल आहे. ठीक आहे. पाठ समजलं सगळ्यांना? ज्यांना ज्यांना झूम मीटिंग जॉईन करायचंय, जे झूम मीटिंग जॉईन झाले इतर जे त्यांनी काय करा, त्यांना माझा नंबर देतो. मला झूम मीटिंग जॉईन करायचं असेल त्या नंबरवर तुम्ही काय करा, मला मेसेज करा. 79725232. त्यांना ज्यांना झूम मिटिंगला जे आमचे नियमित नसतात, आज पहिल्यांदा झूम मिटिंग ज्यांनी जॉईन केली आहे त्यांना तो झूम मिटिंग जॉईन करायचं त्या नंबरवर मला मेसेज करा. ओके, आपण थांबूया. चालेल, थांबूया आपण आता. गेली 2 तास झालं आपलं चालू आहे. ओके, ओवी, श्वेता, ईश्वरी, निष्ठा, अनन्या, गौरी, ओके, आमचे हे विद्यार्थी सर्व.